बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये गॅस पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे। अदानी कंपनीकडून गॅस पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे। पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते खराब होणार आहेत। अदानी कंपनीकडून मनमानी सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। अमरावती शहरात अदानी कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। यासाठी पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 300 किलोमीटरपर्यंत रस्त्याचं खोदकाम करून ही गॅस पाईपलाईन टाकल्या जात आहेत। पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते खराब होणार आहेत। रस्त्याची वाट लागणार असून शहर विस्कळीत होणार असा आरोप काँग्रेसने केला। अदानी कंपनीकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। अदानी सेंट्रल गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीनं जी पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण महानगरामध्ये सुरू आहे। पीएनजी वितरणासाठी जी एमडीपी पाईपलाईन टाकणार आहे याच्यासाठी पूर्ण गाव खोदल्या जाईल आणि सगळं गाव विस्कळीत होणार आहे आणि फक्त अवलोकनार्थ विषय आहे। महापालिकेच्या परवानगीची सुद्धा त्यांना आवश्यकता वाटली नाही। हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे अधिकार आहे त्या अधिकारावर घाला घालण्याचं काम खऱ्या अर्थानं झालेलं आहे असं आमचं काँग्रेस पक्षाचा सभागृहाचा विरोधी पक्षनेता आणि आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत खऱ्या अर्थानं यांनी सुद्धा या विषयामध्ये आपलं मत मांडलं आहे आणि पक्षाची भूमिका ही याच्या विरोधातली राहील। आम्ही काय म्हणजे आंदोलन करावं की काय करावं अशा पद्धतीचा विषय पुढे येणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमरावतीमधून सूरज दहाट आपल्या सोबत जोडलेत। सूरज, आपण पाहतोय अदानी कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। हे संपूर्ण नेमकं प्रकरण काय? कारण निश्चितच अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर अदानी समूहाचं या ठिकाणी मोठं काम या ठिकाणी चालू आहे। जमिनी मार्गे जर बघितलं गेलं या ठिकाणी संपूर्ण खोदकाम या ठिकाणी एकूणच या ठिकाणी चालू गेल्या 15 ते 20 दिवसापासून सातत्याने या ठिकाणी काम चालू आहे। साधारणतः अमरावती महानगरपालिका क्षेत्रातला विचार जर केला तर 300 किलोमीटर परिसरामध्ये संपूर्ण हे पाईपलाईन खोदकामाचं या ठिकाणी काम सुरू असणार आहे। या ठिकाणी जर बघितलं गेलं तर अमरावती महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे नेते विलास इंगोले असतील किंवा काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत असतील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे आणि महानगरपालिका आयुक्तांना या ठिकाणी तक्रार देखील या ठिकाणी करत त्यांच्या कामावर आक्षेप नोंदवलेला आहे। कारण का साधारणतः 8 वर्ष संपूर्ण हे काम चालणार आहे आणि 8 वर्षामध्ये जर बघितलं गेलं तर या ठिकाणी संपूर्ण शहराचं खोदकाम केलं जाण्यामुळे शहरातील रस्ते जे आहे पूर्णपणे खराब होणार आहे। तसेच वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण होणार आहे। त्यामुळं या कुठेतरी महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय हे काम व्हायला पाहिजे होतं असं एक काँग्रेसचं म्हणणं आहे। मात्र राज्य सरकार थेट अमरावती महानगरपालिकेला थेट अवलोकनाकरता फक्त केवळ माहिती करता या ठिकाणी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारे अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग असतील किंवा महानगरपालिका विभाग असतील आणि अग्निशामक विभाग असतील याची परवानगी न घेता थेट राज्य सरकारने या ठिकाणी कामाला परवानगी दिल्यामुळे यावर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। आगामी काळामध्ये काँग्रेसनं जर बघितलं गेलं तर यावर आंदोलनाचा देखील या ठिकाणी तीव्र इशारा दिलेला आहे। कारण का संपूर्ण पाईपलाईन खोदल्या असल्यामुळे अमरावती शहरातील रस्ते खराब होणार आहे, सोबतच वाहतुकीला अडथळा होणार आहे। ज्या ठिकाणी पाईपलाईन खोदकामाचं या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी देखील वाहतुकीला अडथळा, कारण का मोठे रस्ते जे आहे त्या ठिकाणी छोटे होणार आहे। कारण का बॅरिकेड्स आणि मोठमोठ्या मशीन्स लावून संपूर्ण जमिनीतून या ठिकाणी पाईपलाईन या ठिकाणी टाकल्या जात आहे। त्यामुळे जर बघितलं गेलं तर आगामी काळामध्ये अदानी विरोधात अमरावतीमध्ये मोठा संघर्ष यामध्ये या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत। त्यामुळे वेळीच राज्य सरकारने कुठेतरी यावर हस्तक्षेप करावा आणि अमरावती महानगरपालिकेला काही अधिकार द्यावेत, जेणेकरून अदानी कंपनीने चुकीचं काम जर केलं तर त्याला आळा अमरावती महानगरपालिका घालू शकेल असं एकूणच काँग्रेसचं म्हणणं आहे। त्यामुळं स्थानिक प्रशासनाच्या वतीने मात्र यावर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यात टाळाटाळ केली आहे। अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे स्थानिक महानगरपालिकेने प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र ज्या प्रकारे राज्य सरकारची अधिसूचना जाहीर झालेली आहे त्या अधिसूचनेवर मात्र काँग्रेसने या ठिकाणी तीव्र आक्षेप या ठिकाणी घेतलेला आहे। करण, नक्कीच सूरज, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।